पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठी अर्थातच। आणि आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमाची, जो आहे फार ताजा, वाफाळलेला, गरमागरम आणि एकदम तुमच्या मूड प्रमाणे फ्रेश, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। किती आनंद झालाय म्हणून सांगू मला। किती दिवसांनी आज चोचले जिव्हेचे लाड मुलांचे पुरवता पुरवता सगळे पदार्थ संपूर्ण मला फस्त करता येणार आहेत, कारण स्वरा मॅडम कुठे दिसतच नाहीयेत। या क्षणाची मी गेली कित्येक महिने वाट पाहत होतो। माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी म्हणून मी तिला खूप सहन केलं, पण आता नाही, ती इथे नाहीये तरी मी थांबणार नाही। आजच्या भागाला सुरुवात करणार, तुम्हाला अप्रतिम असे पदार्थ दाखवणार आणि ते मी सुद्धा चाखणार। पण पदार्थ दाखवण्यासाठी आधी कोण आलंय ते बघायला लागेल, त्यांचं स्वागत करायला लागेल, ओळख पटवून घ्यायला लागेल आणि मग स्वयंपाक करायला लागेल, हो की नाही? चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला, बोलूया आजच्या दोन्ही पाहुण्यांना आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। नमस्कार, या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार। तुम्हा दोघींचे आजच्या भागात फार मनापासून स्वागत। तुमचे काय नाव आपलं? मी आदिती साठे, पुण्याहून आले। अरे वा, आणि तुमचं? मी शीतल माहिमकर, दादर। काय करता तुम्ही मॅडम? माझं स्वतःचं केटरिंग आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे, होलसेल ट्रेडिंग, माझे मिस्टरही याच्यातच आहेत। आणि बेसिकली म्हणजे जंक फूड टाळून आपल्याला जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ कसे लोकांना देता येतील याच्याकडे आमचा जास्ती कल असतो। तुम्ही काय करता? मी होम मेकर, घरीच असते आणि माझं साईड बाय साईड ब्युटी पार्लर आहे। हां. अरे वा, म्हणजे ह्या हेल्दी पदार्थ देऊन आंतरिक सौंदर्य जपतात आणि तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये बाह्य सौंदर्य जपतात। खूप छान। एकंदरीत आज आपल्या दोन्ही सौंदर्यांचा विचार केला जाणार आहे आणि आनंद असा आहे की आज स्वरा इथे नाही। त्याचं म्हणजे माझं मी नाही असं म्हणतोस? मला खायला मी नाही। पाहुण्यांना नमस्कार केलास का? नमस्कार, हॅलो। नमस्कार। छान। तर आज तुम्ही पदार्थ नेमके काय करणार आहात? मी मुलांना आवडीचं चाट, त्यात पौष्टिकता म्हणून कॉर्न पोळी चाट हा पदार्थ करणार आहे। क्या बात कॉर्न आहे, मका नाही आहे। यांना कॉर्न खूप आवडतं। कॉर्न पोळी चाट हा जरा एक अप्रतिम पदार्थ होणार आहे आणि तोही हेल्दी पद्धतीने। आणि तुम्ही काय करणार? माझा पण जवळपास तसाच मॅच होतोय। मी चीज कॉर्न व्हेजिटेबल पोटली। आता आपण पहिल्यांदा कुणाला सांगूया पदार्थ करायला? पुणे का दादर? दादर। दादर, ठीक आहे। माहिमकर मॅडम, पहिल्यांदा तुम्ही करा, चालेल। पण स्वयंपाक करण्याआधी इंडिया गेट यांच्याकडनं हे छानसं ॲप्रन घ्या, म्हणजे कसं स्वच्छता महत्वाची असतेच नाही का? वा वा। आणि हे त्या मॅडम दादरचे म्हणून दादरवालीला चूस। ठीक आहे, ते काय लहान बालहट्ट हे पुरवलेच पाहिजेत। चला, पहिला पदार्थ करणार आहेत माहिमकर मॅडम। त्यांचा पदार्थ काय आहे तो बघूया आणि पाहूया। साहित्य, लागणारं साहित्य आपल्या समोर आहे। पहिला पदार्थ करतायत माहिमकर मॅडम, पदार्थाचं नाव काय? चीज कॉर्न व्हेजिटेबल पोटली। सांगा मग, या पोटलीत साहित्य काय काय? आपल्याला मैदा, गाजर, सिमला मिरची, गव्हाचं पीठ, उकडलेला बटाटा, मटार, उकडलेले कॉर्न, मोझरेला चीज, कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, पनीर, कोथिंबीर, तूप, नूडल्स मसाला, काळे मिरी पूड, चीज क्यूब, चिली फ्लेक्स, मीठ, पावभाजी मसाला आणि ओवा। लागणारं साहित्य सगळंच आमच्या आवडीचं आहे। आपण आता कृतीकडे जाऊया, पण त्याआधी मॅडम, तुम्ही पुण्याच्या आहात ना, म्हणजे तुम्हाला सगळं येऊ शकतं। एक काम तुम्ही आज करून दाखवा तर मी तुम्हाला मानलं। हे जे ठकसतंय ना इथे, ह्याला एक अर्धा तास सांभाळून दाखवा। तुम्ही जर छान सांभाळलं, गोड मुलगी आहे ती। ही गोड मुलगी आहे। मी जाते, माझ्या दादर मधली आहे। चल आपण जाऊ। बघते मी। आता या पोटलीमध्ये साहित्य काय ते आपण पाहिले। कृती पहिल्यांदा काय हो, करायची? आपल्याला पहिला आता मैदा आणि गव्हाचं पीठ आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचंय। बरं। हा 2 वाटी साधारण मैदा आहे, तो घ्यायचा आपल्याला एवढा सगळा। दादर मध्ये राहायला कुठे आहेत तुम्ही? मी अगदी शिवाजी मंदिरच्या पाठीस, अरे वा। गणेश पेठ लेन मध्ये। हा, अगदी माझ्या घरातून तुमचं शिवाजी मंदिर मला सगळं नव्या मजल्यावर बॅक साईड छान दिसतंय। वा 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 वा। आता आपल्याला हे मेल्ट केलेलं साजूक तूप 2 चमचे, हे ते आपण 2 चमचे भरून एकच मध्ये घेऊ, खुसखुशीत होण्यासाठी। थोडं चवीनुसार मीठ। घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी माझे मिस्टर, माझा मुलगा आणि माझ्याकडे पेट आहे। आपल्याला हे मळून घ्यायचं, जरा मला पाणी लागेल। हो, देणार ना। थोडं थोडं टाका आपल्याला, तुम्ही म्हणाल तेवढंच। अजून थोडं द्या। आता पुढे काय करायचंय? आता हे थोडंसं झाकून ठेवायचं आपल्याला 10-15 मिनिटं. ठीक आहे, चला. हां,
माहीमकर मॅडम जो पदार्थ करतायत त्यासाठी लागणारे जे पीठ आहे ते आम्ही छान मळून घेतलेलं आहे. 10 मिनिटं जरा त्याला विश्रांती देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला मॅडम, आता आपण पुढची कृती करूया. आता काय करायचं? आपल्याला तर या सगळ्यांचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. ओके. तर त्यासाठी आपण पहिला बटाटा घेऊया. उकडलेला. हा, उकडलेला बटाटा, आणि तो असाच रफली आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. बटाटा आपण रफली कुस्करून घेतला, रफली म्हणजे अगदी घेतला. पूर्ण बारीक पण नाही, जरा दाणे आपण दाणे. थोडंसं कॅरेट, सिमला मिर्च. भाज्या आपण उकडून घेतल्यात का? नाही, भाज्या कच्च्याच आपल्या, कारण की त्या तेलामध्ये त्या भाज्या फ्राय होऊन जातात. बर. मटार. मटार, सीझन मटारचा चालू आहे आता. हो. हिरवागार कॉर्न आणि उकडलेला कॉर्न. मस्त. स्वीट कॉर्न फार आवडतो मला पण. छान लागतो. पनीरचे काप. बारीक बारीक असे छोटे छोटे छान तुकडे. आलं लसूणची 1 चमचाभर पेस्ट. मिरची पण आहे नाही का? हो, मिरची पण आहे याच्यात. हा, एक बारीक चिरलेला आपला कांदा. हे असे नवनवीन पदार्थ ट्राय करून तुम्ही नेहमी बघता? हो, माझा लेक खूप फूडी आहे. अच्छा. त्याला असं नवीन नवीन काहीतरी लागत असतं. नाचवत असतो मला. हक्काने आईला आपलं सांगायचं, आई हे हा. पाहिजे, आई ते पाहिजे. हे काय घातलं आपण? हा, पण आपला नूडल्स मसाला. छान. हे ब्लॅक पेपर, मस्त. काळी मिरी. पावभाजी मसाला आणि मीठ. हां, चवीनुसार. हे त्या पॉकेटमध्ये सगळं भरणार आहेत का आपण? हो, अच्छा. मग त्याची pocket- अशी पोटली बनवणार आपण. पोटली बनवणार. बर. हां, तुमची आणि तुमच्या मुलाची फार मस्त मैत्री असं आम्हाला कळलं, हो की नाही? हो, म्हणजे अगदी हक्काने तो तुम्हाला सगळं सांगतो, शेअर करतो. अगदी मैत्रिणीसारखं आमच्या घरात. म्हणजे आम्ही पॅरेंट्स कमी आणि फ्रेंड्स जास्त आहोत. हां, फ्रेंड्स जास्त. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही भांडता सुद्धा तसेच मित्र भयंकर. मैत्रिणीसारखे. हो हो. माझ्यासारख्या तो खोड्या काढतो हे ते. आता काय? आपले सगळं झालेलं आहे करून. आता आपल्याला हे मोझरेला चीज चांगलं किसून घ्यायचं, आणि मोझरेला चीजच वापरलं तर खूप चांगलं आहे. त्यामुळे मोझरेला चीज वापरायचंच मी हे करेल कोणाला. आग्रह करा. हां, मस्त. आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला सारण घ्यायचं. हे सारण कच्चं ठेवायचं का आपल्याला शिजवायचं? नाही नाही, कच्चंच ठेवायचं आहे, कारण की आता आपण डीप फ्राय तेल ते आपण फ्राय करून चांगलं पूर्ण तळून घेणार आहोत. ओके. मग आता आपल्याला त्याची पोटली करायला लागेल ना? हो. ठीक आहे, चला. जे पॉकेट आपण करतोय, जी पोटली आपण करतोय, त्याच्यासाठी लागणारं वरचं आवरण तयार आहे. त्याला आपण रेस्ट करत ठेवलं होतं. आतलं सारण तयार आहे. आता हे छान मिक्स झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. चला, सारण आपलं तयार आहे. हां, आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे आधी करून घेऊया पिठाचे. बर. अजून काही हॉबीज आहेत तुमच्या? हो, मला रांगोळी आवडतं, घर डेकोरेट करायला खूप आवडतं. मला घर क्लीन आणि नीट नेटकं. हां, त्याच्यामुळे माझ्या मुलाचा आणि माझा खूप वेळा होतो, कारण की तो मी सगळं आवरून ठेवतो आणि तो कॉलेजवर आणलं की खूप मेसे करून ठेवतो. अरे देवा. तसं माझ्या भावाबरोबर माझं टॉकीज. हो का? सख्खा भाऊ तुमचा? हां, सख्खा. कारण की त्याचं आणि माझं लग्न एकाच दिवशी झालं होतं. हो, बर. हां, तर विदाईची वेळ पाठवणीची असल्यामुळे आपण मुली रडतो वगैरे. आणि मी पण रडता रडता तो सोफ्यावर बसला होता. मी रडता रडता शॉक झाली. म्हणजे हा का रडतोय? कारण की आम्ही कधीच आमचं पटलो नव्हतो. तो माझ्यासाठी रडतोय हे शॉकच झालं मला कळल्यावर. हा माझ्यासाठी रडतो. शक्क मी रडता रडता थांबून त्याच्याकडे बघायला लागली. म्हटलं काय हा, हे असं थोडं मोदकासारखं, म्हणजे इमोशनल वातावरण झालं होतं. मोदकासारखं इमोशनल म्हणजे वातावरण हे मोदकासारखं करून याची पोटली बनवायची. मी दोन ते गोष्टी एकत्र चालू आहेत. त्या चालू अशी आहेत. बोलतायत पण आणि ती पोटली पण करतायत. हातात ती जी पोटली आहे ती मोदकासारखी बांधून घ्यायची आणि हॉलमध्ये वातावरण इमोशनल होतं. त्यामुळे तो क्षण आला की अजूनही माझं मन भरून येतं. तेल आपण तापत ठेवलेलं आहे. चला, चीज कॉर्न व्हेजिटेबल पोटली, मोदकासारखाच आकार त्याला द्यायचा आहे. चला, ही पोटली झाली की आपण तळायला सुरुवात करूया. चीज कॉर्न पोटली तळूया आता. हां, सोडा. आपल्याला गोल्डन ब्राऊन अशा छान तळून घ्यायचं आहे. मस्त. फक्त काय आहे, जरा जास्त तळा.
कारण एक भूत या घरात वावरतं. ओ का ओ, किती गोड मुलगी आहे ती. घेऊन जा ना 2 दिवस. हो, ती दादरचीच आहे. चला, चीज कॉर्न पोटली मस्तपैकी आता ब्राऊन व्हायला लागलेली आहे, रंग बदलायला लागलेला आहे, खरपूस आहे, कुरकुरीत आहे. पटकन लिहून घ्या साहित्य. आणि कृती. आता चीज कॉर्न व्हेजिटेबल पोटली तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि कणिक एकत्र करून त्यात तूप घालावं, चवीनुसार त्यात मीठ घालावं आणि त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यावं. त्याचा घट्टसर गोळा तयार करून 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवावा. आता स्टफिंग तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा थोडासा कुस्करून घ्यावा. त्यात बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, मटार, उकडलेले मक्याचे दाणे, पनीरचे बारीक तुकडे, आलं लसूण मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, नूडल्स मसाला, मिरपूड, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं मोझरेला चीज त्यात घालावं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता भिजवलेल्या कणकेची पारी तयार करून त्यात सारण भरून त्याला मोदकासारखा आकार द्यावा. या तयार झालेल्या पोटल्या गोल्डन कलरवर डीप फ्राय करून घ्याव्या. चला, माहीमकर मॅडमनी त्यांचा पदार्थ केला जो आमच्या समोर आहे आणि तो अजूनही तसाच शिल्लक आहे. याच्यावरती माझा विश्वास बसत नाहीये. आता पुणेकरांची वेळ आहे. साठे मॅडम, आता तुम्ही पदार्थ करणार. Yes. याचं नाव, साहित्य सगळं आपण पाहूया, पण त्याआधी आता दादर मध्ये किती ताकद येते आम्हाला दाखवा. म्हणजे काय? दादर मध्ये भरपूर ताकद आहे. जा जा तिकडे दाखवा. तिथे नको. दादर आहे काय? खूप छान. बर, या पदार्थाचं नाव काय साठे मॅडम? कॉर्न पोळी चाट करतोय आपण. कॉर्न पोळी चाट. बेसिकली असं आहे की शिळ्या पोळ्या जेव्हा उरतात आपल्याकडे तर त्या वाया नसतात घालवायच्या ना, तर त्याचं वेगळं काहीतरी करावं लागतं. फार छान. आपल्याला साहित्य एक साहित्य सांगते. ह्या पोळ्या आहेत ऑब्व्हियसली उरलेल्या, उकडलेला बटाटा, शेव, कॉर्न, टोमॅटो चिरलेला आहे, चीज मुलांना आवडतं म्हणून ऑब्व्हियसली, चिरलेला कांदा, चाट मसाला, टोमॅटो सॉस, चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, धने पावडर आणि सोया सॉस. फॅन्टॅस्टिक. लागणारं सगळं साहित्य. म्हणजे पोळीच्या खालचं साहित्य पाहिलं तर आपल्याला वाटेल की काही चाट कचोरी करतोय आपण, का दहीपुरी करतोय, का काही आलू या चाट करतोय. सगळ्याकडे बघून हा पदार्थ संपणार आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे दाखवण्याचे दात हे आहेत, खायचे दात हे आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. साठे मॅडमची तयारी जोरदार आहे. चला, आपण आता पोळीच्या पट्ट्या कापून घेणार आहोत. किती वर्ष झाली तुमचा केटरिंगचा व्यवसाय? 14 वर्ष झाली. आणि कसा आहे प्रतिसाद? प्रतिसाद खूप छान आहे. माउथ पब्लिसिटीवरती आतापर्यंत. आता हे आपल्याला तळायचंय ना? हो, हे डीप फ्राय करायचंय. हे आपण तळूया, त्याआधी जरा गप्पा मारूया. येस. तुमच्या एका लग्नाची गोष्ट जरा इंटरेस्टिंग असं आम्ही ऐकलंय. साठे मॅडम विषयी पुण्यातून आम्ही सगळी माहिती गोळा केली आहे. काय नेमकं झालं? त्याचं झालं असं की पत्रिका जमली नाही म्हणून लग्नाला नकार दिला. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नकार दिला. कोणी, त्यांनी का तुम्ही? नाही, आमच्याकडून नकार दिला. अरे देवा. मग? आणि मग काय ग्रहांना खर्चा पाणी देऊन जुळून आणलं? तसंच म्हणा हवं तर. जुगाड आहे. माझ्या सासऱ्यांना खूप छान भविष्य कळायचं. अच्छा. आणि जेव्हा आमच्याकडनं असं उत्तर आलं की पत्रिका जमत नाही, तेव्हा मग त्यांचं सटकलं की म्हणजे मलाच कळतंय ना की जमतीये पत्रिका, आणि तुम्ही कसं म्हणताय जमत नाही. शेवटी आम्ही आमची पत्रिका ज्यांच्याकडे दाखवली होती ते गुरुजीच बदलले. ते नाही, ते गुरुजी आणि माझे सासरे असं मिळून त्या दोघांचा गुरु एकच होते. त्यामुळे त्या दोघांकडे जाऊन शेवटी त्याच्यावरती तोडगा काढला आणि ॲट लास्ट हो म्हणून सांगितलं. आणि अशा पद्धतीने 3दा नकार देऊन त्याच स्थळाशी लग्न. शुभमंगल. सावधान झालं. एका लग्नाची तुमची पुढची नाही, दुसरी नाही, चांगल्या 3 गोष्टी आहेत. खूपच छान. वा. अशा पद्धतीने हे पण आता आपल्याला जुळून आणायचं आहे. तर आता हे पोळीचे काप झालेले आहेत. लगेच वळूया तळायच्या कृतीकडे. पोळीचे काप तयार आहेत. आता तळायसाठी तेल पण तयार आहे. तळा. मी तुम्हाला मदत करतो. येस. आपल्याला हे सीम वरती तळायचं आहे. व्यवस्थित खरपूस तळायला गेलं पाहिजे. कुरकुरीत झालं पाहिजे. कुरकुरीत झालं पाहिजे. हा पदार्थ तुमचा तुम्ही शोधून काढला का? हो. खरं तर माझ्या मुलांनी शोधला म्हणायचंय की त्याला हे सगळं ह्याच्याशी खूप प्रेम आहे आणि मला हे वाया नाही घालवायचंय. त्यामुळे
आम्हाला दोघांना त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून एक नवीन पदार्थ सुचलाय आणि तो मी आज तुमच्याकडे दाखवायला आलेली आहे. चला, कॉर्न पोळी चाट साठी लागणारे हे जे पोळीचे काप आहेत ते आम्ही छान कुरकुरीत तळून घेतो. हे बघा, रंग बदलायला लागलेला आहे. तळून झाले की वळूया पुढच्या कृतीकडे. कॉर्न पोळी चाट साठी लागणारे पोळीचे जे काप आहेत ते छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. शिळी पोळी मी एक खाऊ का? हो, खा ना, खा ना. मला फार ते आवडतं. असंच पण छान लागतं. ते तळता तळता असंच पण संपतं आमच्याकडे. आता आपण ह्याला सजवणार आहोत. हे सगळं जे मुलांच्या आवडीचं आहे. आपण ह्याच्यामध्ये अजून पौष्टिकता आणायची असेल तर एक चमचा देता मला. हो. अजून पौष्टिकता आणायची असेल तर आपण ह्याच्यात उकडलेली कडधान्य वगैरे असं सगळं घालू शकतो. बरं, मला काय विचारायचंय, आता हे उरलेल्या पोळीचं झालं, हा. समजा भाकरी उरली तर? तरी पण छान होतं बरं. भाकरी तळूनही खूप छान लागते. हा, कारण काही घरांमध्ये अजूनही बरोबर सकाळ आहे. संध्याकाळ भाकरी भाकरी करतो करतात. हो, भाकरी पण तळून खूप छान लागते, कुरकुरीत होते. फक्त त्याला थोडासा वेळ लागतो कारण पोळीपेक्षा ती जाड असते. जाड असते, एवढंच काय ते. चला, आता आपण ह्याच्यामध्ये चव घालण्यासाठी थोडंसं तिखट, मीठ, लाल तिखट घातलंय. वा 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 वा. मीठ पोळीमध्ये असतं त्यामुळे आपण हे बेतानी घालणार आहोत. हा पदार्थ बहुउद्देशीय प्रकल्प आहे. हे खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे मुलांनाही हे आवडतो धना पावडर आहे. आणि दरवेळेला चाट मी ह्या बाहेर जाऊनच खायला पाहिजे अशातलं काही भाग काही नाही. हे आपण चाट मसाला घालतोय. मस्त. सोया सॉस हा ऑप्शनल आहे. हो, नक्कीच. टोमॅटो सॉस, या रेसिपीमध्ये तसे कष्ट काही नाहीये. काहीच नाहीयेत. टोमॅटो. आता तुम्ही तर ऑर्डर प्रमाणे खूप पदार्थ करत असाल, अनेक लोकांसाठी करत असाल. हो. पण रेसिपी फसली पण असेल की? हो. असं कधी झालीये फजिती? झालीये. एकदा म्हणजे मी या व्यवसायात नवीन असतानाची गोष्ट आहे. पुलाव, रेग्युलर व्हेज पुलाव असतो, त्याची ऑर्डर होती. अच्छा. आणि तांदूळ दुकानातनं जो आणला तो जुना मागून सुद्धा तो नवीन लागला. बर. आणि तो तांदूळ फुगायचा जो लागतो तो फुगला नाही. बरं, गप्पा मारत मारत आम्ही काम करत आहोत, त्याच्यामुळे आम्ही चिरलेला कांदा आणि वाफवलेले कॉर्न घातले, आता उकडलेला बटाटा. आता हे आपल्याला छान करून मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्हाला तांदूळ मिळाला नवा? हो, नवा मिळाला. आणि तो त्याचा तांदूळ शिजल्यावर भात झाला चिकट. आणि तो पुलावला तर आपल्याला सुटसुटीत तांदूळ लागतो. अरे देवा. मग सगळंच म्हणजे फसलंच. आणि वेळ महत्वाची असते ना, जेव्हा आपण एखादी ऑर्डर घेतलेली असते वेळ पाळायला पाहिजे. आणि लोकांना वेळेवर नाही मिळालं तर मग थोडेसे चिडचिड होते किंवा मूड ऑफ होतो. तर मग आता काय करायचं, आयत्या वेळेला नवीन तांदूळ बाजारातनं आणण्यापासून तयारी तर नाही करू शकत, तेवढा वेळ नव्हता. मग असं ठरलं की मिस्टरांची मदत घेतली थोडीशी. ते म्हणाले की आत्ता आपण त्यांना सॉरी म्हणूयात, दुसरीकडनं तू घे पुलाव विकत घे, त्यांची वेळ साजरी करू आपण. आणि त्यांना खरं सांगून टाक काय झालं ते. फॅमिली फ्रेंडचीच ऑर्डर होती त्यामुळे त्यांनी समजून घेतलं आणि ती वेळ आम्ही साजरी केली. आणि त्यांचा जो फंक्शन होतं ते म्हणजे ते पार पडू दिलं. आता आपण हेच सर्विंग करणार आहोत. हे मिक्सिंग झालेलं आहे नीट. चीज सर्विंग करताना किसूयात ना. किती भारी. मला काय वाटतं, कॉर्न पोळी चाट हा फारच अफलातून पदार्थ आहे. त्याच्यासाठी आपण आतमध्ये शेव पण खूप थोडी घातली. आपण ती वरून दिसायला पाहिजे ना सगळे रंग. खूप छान. आणि शेवटी काय आहे ना, डोळ्याला चांगलं दिसलं की ते खावंसं वाटतं. बरोबर. आणि चांगलं चुंगलं खायला गेलं की मग मनात स्थान, त्याचा मार्ग पोटातून जातो ना. वा. आता आपलं गार्निशिंग. मस्त, खूप छान. आता आपण कोथिंबीर आणि चीज. सगळ्यात शेवटी चीज. अफलातून, अप्रतिम, अमेझिंग, खूप छान, कमाल. कॉर्न पोळी चाट हा पदार्थ तयार झालेला आहे. साठे मॅडम, 100 पैकी 500 मार्क तुम्हाला. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता कॉर्न पोळी चाट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पोळीच्या पट्ट्या कापून घेऊन त्या मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्याव्या. या पट्ट्या एका बाउलमध्ये काढून घ्याव्या. त्यात बारीक शेव, लाल तिखट, चवीनुसार मीठ, धणेपूड, चाट मसाला, सोया सॉस, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला टोमॅटो,
बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले कॉर्न, उकडलेला बटाटा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता एका सर्विंग बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यावं. त्यावर शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं चीज घालून गार्निश करावं. चटपटीत कॉर्न पोळी चाट खाण्यासाठी तयार आहे. आज दादरहून आल्या शीतलजी माहीमकर आणि पुण्याहून आल्या अदिती साठे या दोघींनी अप्रतिम पदार्थ केले आणि दोन्ही आपल्या समोर आहेत. काय वाटतंय बघून? खूप छान आणि खावंसं वाटतं. ते खावंसं तर नेहमीच वाटतं, वेगळं काय वाटतंय? असं माझे फेवरेट चाटमधलं आयटम आहेत आणि ते छान डेकोरेट पण केलेले आहेत आणि खूप छान छान पदार्थ आहेत त्यामध्ये आणि कॉर्न पण आहे त्यामध्ये. व्हेरी गुड, शाब्बास. आता आपण हे सगळे मिळून खाऊया. साठे मॅडम, सगळे नाही, मी आणि त्या दोघी. तू खा, आम्ही फक्त त्याचं वर्णन करतो. साठे मॅडम, माहीमकर मॅडम, तुमचं फार मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या व्यवसायांसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला छान वाटलं ना इकडे येऊन? हो हो Very खूपच. good. आम्हालाही छान वाटलं. आता आपण हे खाऊया, ही खाईल, मी फक्त बघत राहतो, तुम्ही घ्या निरोप. पण निरोप फक्त आहे आजच्या भागापुरता. भेटायचंय आपल्याला लगेच पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.